तर या संदर्भात बोलण्यासाठी खुद्द नारायण राणे आपल्याशी फोनच्या माध्यमातून जोडले गेलेले आहेत। नारायण राणेजी, आपल्याला उमेदवारी जाहीर झालेली आहे, काय आपली पहिली प्रतिक्रिया आणि भावना आहे? आताच मी टीव्हीवर पाहतोय, माझं नाव रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मला उमेदवारी माझी या मतदारसंघातून जाहीर झाले। मी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, माननीय अमित शहाजी आणि माननीय देवेंद्र फडणवीस यांचा मी अतिशय ऋणी आहे, आभारी आहे। आणि मी उद्या 11 वाजता माझा फॉर्म रत्नागिरीला भरणार आहे। अगदी नारायण राणेजी, आपण पाहत होतो की यासाठी शिंदे गट सुद्धा आग्रही होता रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसाठी। मात्र आता थोड्याच वेळापूर्वी त्यांनी पत्रकार परिषद घेतली आहे। आपण उमेदवारी अर्ज भरणार नाही असं किरण सामंत यांनी सांगितलेलं आहे। उदय सामंत यांनी तशी माहिती दिली आहे आणि आता ते सुद्धा तुमचा जोरदार प्रचार करणार आहे त्यांनी स्पष्ट केलंय। त्या संदर्भात काय सांगाल? काय ना, आनंद आहे की जे उदय सामंत किरण सामंतनी प्रेस घेऊन ज्या प्रकारे ज्या भाषेत मला मदत म्हणा सपोर्ट करायचं ठरवलेलं आहे, मी स्वागत करतो, त्यांना धन्यवाद देतो। अगदी यापूर्वी सुद्धा किरण सामंत यांनी व्हॉट्सअप स्टेटस ठेवलेले होते आणि या जागेवर रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या जागेवर त्यांनी आपला दावा सुद्धा केला होता। मात्र आता शेवटच्या क्षणी त्यांनी आपली माघार घेतलेली आहे। तर तुम्हाला उमेदवारीसाठी इतका वेळ का लागला? त्यासाठी काय वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू होती? हा विलंब जो लागलाय त्यामागचं नेमकं कारण काय? मला नो कॉमेंट्स, याच्यावर मला काय बोलायचं नाही। एवढं डिटेलमध्ये काय काय तुम्ही मला सांगितलं उमेदवारी मिळेल त्याच्यावर बोला, मला याच्यावर का डिले झाला काय झाला हा माझा विषय नाही आहे ना। अगदी अगदी नारायण राणेजी, आता तुमच्या समोर आव्हान असणार आहे ते विनायक राऊतांचं। 2 वेळा ते तिकडनं खासदार झालेले आहेत, त्यांची सुद्धा ताकद आहे। त्याकडे कसं बघता, कशा पद्धतीने त्यांना तुम्ही लढत देणार आहे? अहो, मी आव्हान वगैरे काय मानत नाही। त्या वेळेला ते निवडून आले तेव्हा भाजप माननीय मोदी साहेबांचा पाठिंबा असल्यामुळे निवडून आले, त्यामुळे आता तो प्रश्न नाहीये। मी वन साइड ही माझी निवडणूक होईल आणि मी प्रचंड मताधिक्याने निवडून येईल। अगदी धन्यवाद नारायण राणेजी आपण दिलेल्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी। तर आपण पाहतोय रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसाठी नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे। आत्ताच्या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, नारायण राणे यांना रत्नागिरी सिंधुदुर्ग मधून उमेदवारी जाहीर झालेली आहे। त्यांच्या विरोधात आता विनायक राऊत यांचं आव्हान असणार आहे। किरण सामंत यांनी माघार घेतलेली आहे। थोड्याच वेळापूर्वी उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून ही घोषणा केलेली आहे आणि त्यानंतर लगेचच रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मधून नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे। या आधी सुद्धा नारायण राणे यांनी आपल्या विजयाचा विश्वास व्यक्त केला होता। त्यांनी उमेदवारी अर्ज सुद्धा खरेदी केले होते आणि उमेदवारी आपल्यालाच मिळणार असा ठाम निर्धार सुद्धा त्यांनी बोलून दाखवला होता। आणि या क्षणीची आताची महत्त्वाची बातमी आपल्या समोर आलेली आहे, ती म्हणजे नारायण राणे यांना रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मधून उमेदवारी जाहीर झालेली आहे। उद्या सकाळी 11 वाजता ते आपला उमेदवारी अर्ज सुद्धा दाखल करणार आहेत। तर आता रत्नागिरी आणि सिंधुदुर्गचा तिढा सुटलेला आहे। आता लढत प्रमुख होणार आहे ती म्हणजे भाजपचे नेते नारायण राणे आणि ठाकरे गटाचे विनायक राऊत यांच्यामध्ये। त्यामुळे आता याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये आता प्रमुख लढत कुणाबरोबर असणार आहे ते आपण पाहतोय ग्राफिक्सच्या माध्यमातून। भाजपचे नारायण राणे आणि ठाकरे गटाचे विनायक राऊत यांच्यामध्ये आता थेट लढत असणार आहे। त्यामुळे आता कोकणवासीय कोणाला साथ देणार हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। आताची महत्त्वाची बातमी, नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे।